ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांना एक पत्र लिहिलंय। या पत्रातून राऊत यांनी NCDC विधेयकाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। हे विधेयक नागरी सहकारी बँकांवर अन्याय करणार असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलेलं आहे। तर हे विधेयक मंजूर करून घेण्यामागे सरकारचा हेतू शुद्ध नसल्याचं म्हणत संजय राऊत यांनी अमित शहांसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रातल्या बँका ताब्यात घ्याव्यात, आपल्या नियंत्रणाखाली याव्या किंवा बंद पडाव्या, यासाठी त्यांनी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अमेंडमेंट बिल 2026 पार्लमेंटला आणलं। दुसऱ्या दिवशी लगेच 9 ऑगस्टला मंजूर करून घेतलं। माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक ही बँक घोटाळे आणि भ्रष्टाचाराबद्दल अलीकडच्या काळामध्ये बदनाम झालेली आहे आणि त्या बँकेचं कर्ज किंवा त्या बँकेचे घोटाळे अंधारात ढकलण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी त्यांनी हा सगळा घाट घातलेला आहे। संजय राऊत आणि सहकाराचा काहीही संबंध नाही। संजय राजाराम राऊत आणि सहकार क्षेत्राचा काय संबंध आहे हा मला आत्तापर्यंत माहीत नाही, कधी कळलेला नाही आहे। संजय राजाराम राऊतच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा मोठे आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहित NCDC विधेयकाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। केंद्राने मंजूर केलेल्या नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विधेयकाबाबत हे पत्र लिहिण्यात आलंय। हे विधेयक चर्चेशिवाय मंजूर केल्यानं राऊतांनी खंत व्यक्त केली आहे। सोबतच हे विधेयक नागरी सहकारी बँकांवर अन्याय करणार असल्याचं मतही राऊतांनी व्यक्त केलंय। विधेयक मंजूर करून घेण्यामागे सरकारचा हेतू स्वच्छ नव्हता असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। हे विधेयक मंजूर करण्याआधी त्यावर चर्चा आणि संशोधनाची गरज होती असंही राऊत म्हणाले। महाराष्ट्रातल्या बँका ताब्यात घ्याव्यात, आपल्या नियंत्रणाखाली याव्या किंवा बंद पडाव्या, यासाठी त्यांनी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अमेंडमेंट बिल 2026 पार्लमेंटला आणलं। दुसऱ्या दिवशी लगेच 9 ऑगस्टला मंजूर करून घेतलं। आश्चर्य असं आहे, जे गृहस्थ सहकार मंत्री 8 ऑगस्टला या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या उद्घाटनाला येतात, जी नागरी सहकारी बँकांची अर्बन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे, पण ते बिल मंजूर होत असताना ते संसदेमध्ये आले। निर्णयाचं ते आणि त्यांचे उपमुख्यमंत्री भिंडो झांजा वाजवून स्वागत करत असतील तर बाळासाहेब ठाकरेंचा कोणता विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहात मिस्टर मिंधे, ते सांगा ना। ज्या पद्धतीनं तुम्ही अमित शहाचे बूट चाटताय महाराष्ट्र विरोधी निर्णयासाठी, ही गोष्ट गंभीर आहे या राज्यासाठी। हा विषय लोकांपर्यंत पोचावा म्हणून मी त्यांना मराठीमध्ये पत्र लिहिलं, इंग्लिशमध्ये त्यांना पाठवतो पुराव्यासह की कसं नुकसान होतं आहे महाराष्ट्राचं। हजारो लोक यात काम करतात। दरम्यान संजय राऊतांनी गुजरातमधील एका बँकेला वाचवण्यासाठी मोदी शहांनी हे सगळं कारस्थान केल्याचा आरोपही केला। गुजरातच्या माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँकेला नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीमध्ये विलीन करण्यात आलंय आणि या बँकेकडे महाराष्ट्रातील नागरी बँकांचं नेतृत्व देण्यात आलं असल्याचं संजय राऊत म्हणाले। माधवपुरा बँक ही घोटाळेबाज बँक आहे। या बँकेचे घोटाळे लपवण्यासाठी हा घाट घातल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। या बँकेला अनेक बँकांकडून येणार, त्याच्यामधली एक महत्त्वाची बँक गुजरातमधली माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक। माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक ही बँक घोटाळे आणि भ्रष्टाचाराबद्दल अलीकडच्या काळामध्ये बदनाम झालेली आहे आणि त्या बँकेचं कर्ज किंवा त्या बँकेचे घोटाळे अंधारात ढकलण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी त्यांनी हा सगळा घाट घातलेला आहे। ती बँकसुद्धा त्याच्यामध्ये विलीन केली, त्या बँकेला नेतृत्व दिलेलं आहे त्यांनी। संजय राऊत यांनी अमित शहांना पत्र लिहित NCDC विधेयकाबाबत खंत व्यक्त केल्यानंतर भाजपनंही राऊतांवर पलटवार केलाय। राऊतांचा आणि सहकाराचा काही संबंध नाही, स्वाहाकार हाच संजय राऊतांचा अनुभव असल्याचं टीकास्त्र नवनाथ बन यांनी डागलंय। तर सहकार क्षेत्रात शहांनी जे क्रांतिकारी निर्णय घेतलेत ते संजय राऊतांच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा मोठे असल्याचं म्हणत मंत्री नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय।
त्यांनी हे पत्र अमितभाई शहा यांना लिहिण्याच्या ऐवजी उद्धवजी ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांना लिहिलं असतं तर जरा जास्त बरं झालं असतं. कारण संजय राऊत आणि सहकाराचा काहीही संबंध नाही. ज्यांना सहकारात फक्त स्वाहाकार जमतोय, ज्यांना फक्त मुंबई लुटायची जमते आणि स्वतःची घरं भरायची जमतात, त्या संजय राऊत यांनी सहकाराबद्दल बोलू नये. संजय राजाराम राऊत आणि सहकार क्षेत्राचा काय संबंध आहे हा मला आत्तापर्यंत माहीत नाही, कधी कळलेला नाही आहे. म्हणून आदरणीय अमित शहा साहेब हे वर्षानुवर्ष सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांनी नेतृत्व करत आहेत. त्यांनी विविध उपयोजना, ऐतिहासिक निर्णय गुजरातच्या DCC बँकमध्ये घेतलेले आहेत. आत्ताही ह्या देशाचे सहकार मंत्री म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने क्रांतिकारक निर्णय ते घेत आहेत ते संजय राजाराम राऊतच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा मोठे आहेत. दरम्यान NCDC विधेयकाला सर्व विरोधी पक्षांनी विरोध केला होता, अशी प्रतिक्रिया पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तर आता सरकार या विधेयकावरून U-टर्न घेत असल्याचा आरोपही सुळे यांनी केला. ते बिल पास करताना मी स्वतः संसदेत त्या बिलाचा विरोध केला होता. अमित भाई शहानी एक बिल आणलं होतं ज्याच्यात त्यांनी टेन्युअर केला होता की 10 वर्ष जर तुम्ही एका बँकेत संचालक म्हणून राहिला तर 11व्या वर्षी तुम्ही जाऊ शकत नाही. त्याचा आम्ही तेव्हाही विरोध केला होता. तुम्ही पार्लमेंटमधले सगळे रेकॉर्ड काढा. आता 10 वर्ष ह्या नियम कायद्याला सगळ्या विरोधी पक्षांनी विरोध केला होता आणि आता सरकार कदाचित U-टर्न करते. सत्यमेव जयते. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विधेयक आडून मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रातील सहकारी बँका संपवायच्या असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. आणि या संदर्भात राऊत यांनी अमित शहांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रावरून आता भाजपनेही राऊतांवर पलटवार केलाय. त्यामुळे आता मंजूर झालेल्या या NCDC विधेयकावरून पुढल्या काळातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष अटळ असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.